कधी विचार केला आहे का की सरकारकडे जर नोटा छापायची मशीन आहे तर मग ती भरपूर नोटा छापून देशातली गरिबी एका रात्रीत का संपवत नाही? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो, बरोबर ना? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि यामागचं सगळं रहस्य उलगडणार आहोत. चला सुरू करूया. चला, अगदी बेसिक गोष्टीपासून सुरुवात करू. आपल्या पाकिटात जी नोट असते ती येते तरी कुठून? आणि विचार करा, एका साध्या कागदाच्या तुकड्याला इतकी किंमत का असते? यामागची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. तर या रहस्याचा पहिला भाग म्हणजे या नोटा छापण्याचा अधिकार नेमका आहे तरी कोणाकडे? कारण हे तर नक्की आहे की कोणीही उठून नोटा छापू शकत नाही. यासाठी एक अतिशय शिस्तबद्ध आणि कायदेशीर व्यवस्था आहे. हो, खरं तर संपूर्ण भारतात फक्त आणि फक्त एकच अशी संस्था आहे जिला कायद्याने हा अधिकार दिलेला आहे. आणि यामुळेच आपल्या चलनावर नियंत्रण ठेवणं आणि अर्थव्यवस्थेत एक प्रकारची स्थिरता राखणं शक्य होतं. आणि ती संस्था म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक, म्हणजेच आपली आरबीआय. आरबीआय ही आपल्या देशाची सेंट्रल बँक आहे, जी नोटा छापण्यापासून ते त्यांचं व्यवस्थापन करण्यापर्यंतची सगळीच्या सगळी जबाबदारी सांभाळते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा अधिकार आरबीआयला असाच मिळालेला नाहीये, तर आरबीआय कायदा 1934च्या कलम 22 अंतर्गत तो कायदेशीररित्या देण्यात आला आहे. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेला एक अतिशय ठोस कायदेशीर आधार आहे. बरं, आता हे तर कळालं की नोटा कोण छापतं, पण किती नोटा छापायच्या हे नक्की ठरतं कसं? आरबीआय काही अंदाजे नोटा छापत नाही. यामागे एक खूप मोठं आर्थिक गणित आहे जे पूर्णपणे देशाच्या गरजांवर अवलंबून असतं. तर मग आरबीआय हे कसं ठरवतं? इथे बघा, अनेक गोष्टींचा विचार केला जातो. सगळ्यात पहिलं म्हणजे देशात चलनाची मागणी किती आहे, म्हणजे लोकांना रोजच्या व्यवहारांसाठी किती कॅश लागते. त्यानंतर बघितला जातो जीडीपी वाढीचा दर, म्हणजे अर्थव्यवस्था जशी वाढते तशी पैशाची गरजही वाढते. मग येतो महागाईचा दर, कारण चलनवाढ नियंत्रणात ठेवणं हे आरबीआयचं मुख्य काम आहे. आणि हो, आजच्या काळात डिजिटल व्यवहार किती वाढलेत यावरही लक्ष ठेवावं लागतं, कारण जितके जास्त ऑनलाईन व्यवहार तितकी कमी रोख रकमेची गरज भासते. आणि अर्थातच जुन्या आणि फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी नवीन नोटा तर छापाव्याच लागतात. या सगळ्या प्रक्रियेसाठी आरबीआय एक विशिष्ट सिस्टम वापरते, जिला किमान राखीव प्रणाली किंवा मिनिमम रिझर्व्ह सिस्टम असं म्हणतात. या सिस्टमनुसार नोटा छापण्यासाठी एक किमान आधार, एक प्रकारची गॅरंटी असणं खूप गरजेचं आहे. या प्रणालीनुसार आरबीआयला कमीत कमी 200 कोटी रुपयांचा राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड स्वतःकडे ठेवावा लागतो. या 200 कोटींमध्ये सोनं आणि परकीय चलन दोन्हीचा समावेश असतो. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील किमान 115 कोटी रुपयांचं सोनं असणं बंधनकारक आहे. हाच तो पाया आहे ज्यावर आपल्या चलनाची विश्वासार्हता टिकून आहे. आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. जर आरबीआय नोटा छापू शकते आणि त्यासाठी एक सिस्टम पण आहे, तर मग जास्त नोटा छापून देशातली गरिबी किंवा इतर आर्थिक समस्या का नाही सोडवल्या जात? हा तोच प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात येतो, आणि याचं उत्तर अर्थव्यवस्थेच्या एका मूलभूत नियमामध्ये लपलेलं आहे. हा नियम आपल्याला एका मोठ्या धोक्याची सूचना देतो. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. जर पैशाचा पुरवठा योग्य प्रमाणात असेल तर अर्थव्यवस्था स्थिर राहते. पण जर गरजेपेक्षा खूप जास्त नोटा छापल्या गेल्या तर हायपर इन्फ्लेशन म्हणजेच अतिचलन वाढ होते. यात पैशाचं मूल्य इतकं वेगाने कमी होतं की वस्तूंच्या किमती अक्षरशः आकाशाला भिडतात. हायपर इन्फ्लेशनची ही एक अगदी सोपी व्याख्या आहे. विचार करा, बाजारात वस्तू तेवढ्याच आहेत, पण लोकांच्या हातात अचानक खूप जास्त पैसा आला तर काय होईल? प्रत्येकजण जास्त किंमत देऊन ती वस्तू खरेदी करायला तयार होईल आणि बघता बघता महागाई नियंत्रणाबाहेर जाईल. आणि ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. झिम्बाब्वे आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांनी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेसुमार नोटा छापल्या आणि त्याचे परिणाम अत्यंत विनाशकारी झाले. तिथे लोकांची आयुष्यभराची बचत काही दिवसातच कवडीमोल झाली होती. तर या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय समजलं? एक गोष्ट तर स्पष्ट आहे, नोटा छापणं हे एक अत्यंत नाजूक काम आहे. यात संतुलन साधणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला मग महत्त्वाचे मुद्दे परत एकदा लक्षात घेऊया. भारतात नोटा छापण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आरबीआयकडे आहे. हा निर्णय देशाच्या आर्थिक स्थितीचं पूर्ण विश्लेषण करून घेतला जातो, तो मनाने घेतला जात नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त नोटा छापणं हा विकासाचा मार्ग नाही, तर तो आर्थिक विनाशाचा मार्ग आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, आपल्या हातातली प्रत्येक नोट ही केवळ एक कागद नाही, तर ती देशाच्या आर्थिक आरोग्याचं आणि स्थिरतेचं प्रतीक आहे.
त्यामुळे तिचा वापर आपण किती जबाबदारीने करतो हा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा.